ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्री उत्सव याबद्दल 9 रंगाचे महत्त्व तसेच 9 दिवसाचे महत्त्व श्रवण करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता श्रवण करा. तुमची मनातील इच्छा सर्व पूर्ण होईल. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. नवरात्री म्हणजे फक्त देवीची पूजा किंवा 9 रंगाचे कपडे घालण्याचा उत्सव नाही. तो आहे आतल्या देवी शक्तीला जागवण्याचा काळ. लोक म्हणतात नवरात्रीचे 9 रंग असतात. खरं पाहता हे रंग शास्त्रात ठरले नाहीत, पण भक्तिभावाने लोकांनी ही परंपरा निर्माण केली आहे. आज ती आपल्या सगळ्यांना प्रिय झाली आहे. पण खरी गोष्ट आहे की हे 9 रंग म्हणजे आपल्या जीवनातील 9 गुणांचे प्रतीक असतात. पांढरा रंग हा शुद्धता आणि शांतीसाठी असतो. पिवळा आनंद आणि उत्साहासाठी. हिरवा वाढ आणि समृद्धी. लाल श्रद्धा आणि शक्ती. केशरी धैर्य आणि आत्मविश्वास. निळा शांतता आणि स्वयं. जांभळा भक्ती आणि आध्यात्मिकतासाठी असतो. राखाडी स्थिरता आणि आत्मस्वयं. गुलाबी प्रेम आणि करुणा. देवीची उपासना ही फक्त बाहेरच्या पोशाखाने पूर्ण होत नाही. खरी उपासना तेव्हा होते जेव्हा आपण हे रंग आपल्या विचारांमध्ये, कृतीत आणि स्वभावात आणतो. म्हणूनच या नवरात्रीत फक्त कपड्यांचा रंग बदलू नका. आपल्या मनाचे, बोलण्याचे आणि वागण्याचे रंग बदला. प्रत्येक दिवशी एक सकारात्मक गुण आत्मसात करा आणि त्या भावनेतून देवीची कृपा अनुभवा. नवरात्री म्हणजे देवीच्या चरणी स्वतःला नव्याने रंगवण्याची संधी. या नवरात्रीत तुमचे आयुष्य सकारात्मकतेच्या आणि भक्तीच्या रंगांनी उजळून जाऊ. देवी म्हणजे केवळ मंदिरातील मूर्ती नाही, तर आपल्या मनातील श्रद्धा, धैर्य आणि करुणा आहे. नवरात्री म्हणजे त्या शक्तीला ओळखण्याचा आणि जगवण्याचा काळ आहे. जसं आपण 9 रंग एकत्र साजरे करतो, तसं समाजातील भिन्नता स्वीकारून एकत्र राहणं ही खरी नवरात्री आहे. देवीची पूजा म्हणजे एकतेची पूजा. नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे 9 नवीन सुरुवाती. रोज एका वाईट सवयीवर विजय मिळवा आणि एका चांगल्या सवयीला अंगीकारा. हीच खरी उपासना आहे. नवरात्रीत देवीला फूल, नारळ, नैवेद्य अर्पण करतो, पण सर्वात मोठं अर्पण म्हणजे आपलं शुद्ध मन, चांगले विचार आणि इतरांसाठीचा निस्वार्थ सेवा. देवीच्या प्रत्येक रूपातून आपल्याला शिकवण आहे. संकटात धैर्य, अडचणीत श्रद्धा, जीवनात स्वयं आणि यशात विनम्रता. नवरात्री म्हणजे एक शिकवण अंगीकारण्याची वेळ आहे. नवरात्रीत 9 दिवस असतात. त्यामध्ये पहिला दिवस हा शक्तीचा आरंभ म्हणजेच शैलीपुत्री. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या शक्तीला ओळखण्याची वेळ. देवी शैलीपुत्रीप्रमाणे अढळ आणि निश्चयी बना. प्रत्येक सुरुवातीत धैर्य हेच पहिले पाऊल आहे. दुसरा दिवस म्हणजे साधना आणि शांती म्हणजेच ब्रह्मचारिणी. हा दिवस आपल्याला स्वयं साधना आणि शांती शिकवतो. खरी ब्रह्मचारिणी उपासना म्हणजे आपले विचार शुद्ध ठेवणे आणि योग्य मार्गाने चालणे. तिसरा दिवस म्हणजे यश व प्रगती म्हणजे चंद्रघंटा देवी. चंद्रघंटा देवीप्रमाणे आपले आयुष्य शांती प्रगतीने भरून टाका. नवरात्रीचा हा दिवस आपल्याला संकटावर विजय आणि यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतो. चौथा दिवस म्हणजे कृष्णकांडा देवी म्हणजेच करुणा व माया. कृष्णकांडा देवीने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. हिची शिकवण अशी आहे की आपल्या आयुष्यात करुणा, सृजनशीलता आणि आनंद पसरवा. हसून जीवनाला उजळा. पाचवा दिवस प्रेम आणि मातृत्व म्हणजे स्कंद माता. स्कंद माता म्हणजे प्रेम, मातृत्व आणि त्याग. नवरात्रीचा हा दिवस आपल्याला शिकवतो ही खरी उपासना म्हणजे निरपेक्ष प्रेम आहे, म्हणजे निरपेक्ष प्रेम देणे. 6वा दिवस म्हणजे स्वयं आणि स्थैर्य म्हणजेच कात्यायनी. कात्यायनी देवी आपल्याला शिकवते की स्वयं आणि स्थैर्याने मोठ्यात मोठं संकट दूर होतं. श्रद्धा ठेवा, विजय निश्चित होणार. 7वा दिवस अध्यात्म व ज्ञान म्हणजेच कालरात्री. कालरात्री म्हणजे अंधार दूर करणारी शक्ती. हा दिवस सांगतो की अज्ञान आणि भीतीवर ज्ञान आणि श्रद्धेने विजय मिळवा. 8वा दिवस म्हणजे संपन्नता व समृद्धी म्हणजेच महागौरी.
महागौरी आपल्याला शुद्धता आणि संपन्नतेची जाणीव करून देते. शुद्ध मनाने केलेली प्रार्थना आणि सेवा आपल्याला खऱ्या समृद्धीकडे नेते. 9वा दिवस म्हणजे सिद्धी व पूर्णत्व म्हणजे सिद्धिदात्री. सिद्धिदात्री देवी कृपेने सर्व सिद्धी देते. नवरात्रीचा 9वा दिवस आपल्याला शिकवतो की श्रद्धा, सेवा आणि सत्य या मार्गावर चालण्यास जीवन पूर्णत्वाला पोहोचवतं. 10वा दिवस म्हणजेच विजयादशमी म्हणजे दसरा. हा दिवस अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगुलपणाचा, अहंकारावर नम्रतेचा विजय आहे. खरी विजयादशमी म्हणजे स्वतःच्या आतल्या वाईटांवर मात करून नव्या जीवनाची सुरुवात करणे. नवरात्री संपते पण देवीची उपासना कधीच संपत नाही. हे 9 दिवस आपल्याला शक्ती, श्रद्धा, प्रेम आणि करुणा आणि धैर्य शिकवतात. आता खरी नवरात्री म्हणजे हे गुण आपल्या रोजच्या आयुष्यात जपणे. मंदिरातील देवीची मूर्ती विसर्जित झाली तरी मनातील देवी कधीही विसरू नका. आपल्या घरात, मनात आणि कृतीत नेहमीच सकारात्मकतेचे, भक्तीचे आणि एकतेचे रंग जपा. हाच खरा विजयादशमीचा आणि नवरात्रीचा संदेश आहे.